आणि मी ब्लॉग नव्हतो बनवणार, मी मधूनच चालू केलाय. सगळे बोलायला लागले की एवढा चाललोय तर बनव म्हणून बनवायला घेतला. तर गाईज आम्ही आता जेवायला थांबलोय. आम्हाला जागा नाही भेटत, नाही जागा भेटते पण पाण्याच्या बॉटली नाही भेटत, आम्ही आणल्या नाही घरून. सो गाइस हम लोग हाथी घोड़ा सब देखता है. हे बघा इकडे टंगऱ्या विंगऱ्यावरती झाल्या भुका लागल्या. अरे भूका लागले नाही, काम फिट आहे आपला. अवतार बघा, अवतार सगळ्यांची सब मर गया आदमी. फायनली जेवायला उतरलोय, थांबलोय म्हणजे एक जागेवर कुठं होत काय माहिती नाही. तर बघूया आता, जेवून घेऊ, बघू आता पुढचा प्रवास कसा काय होतंय ते. हे बघा हे काय आहे, हा सोड्यांचा कालवण आहे, भुर्जी आहे, भाकरी आहेत, मस्त आम्ही बसलो इथं. हे बघा गाडीला आणि पक्की भूक लागले सांग. पक्की भूक लागले, याच्यात टंगऱ्यावरती चालत्या भुकाच्या. सो आता आम्ही जेवून घेतो, मग पहिली पंगत उठली तरी जेवतोय. 3 भाकरी खाल्ल्या आणि आणि ही म्हणते सोड मागा मोलाचं आहे, संपा फेकून द्यायला नको. 1800 रुपये किलो आहे, सोड खाऊन देन बाबा. वाट लावली बघा. आणि सगळी जेवायलाच बसल्या, इकडे वेण्या बांधाबांधी चालल्या आणि मी काय नाही. तर काय माहिती का विषय, लोक कशी अशी फिरायला जाताना मॅकडीला जातात, स्टारबक्सला जातात, बरोबर आहे का नाही? आम्ही नाही बाबा, आम्ही घरशी ना सुकट आणतो, वाकट्या आणतो, बोंबील आणतो, सगळा बनवून आणतोय. बघा अजून हात पण नाही धुतलं, आता ब्लॉग चालू केलाय डायरेक्ट. सॉरी मधनं ब्लॉग चालू केलाय मी, माफ करा. इथं बघा अजून जेवायला बसल्या लोक, आमची जेवण नाही झाला. पण असं तिकडे एक पोरे आहे, तिथं किरकिर करतोय, सनरूफ मध्ये जायचे, सनरूफ मध्ये असं चुकीचं आहे. माझं म्हणणं एकच, आपण आग्री आपण जेवणच आणायचं. स्टारबक्सला ना मॅकड्या ना पॅकड्या करायच्या. आणा ना बाई, आपली संस्कृती आहे. KFC न पेप्सी आम्ही पण खाता, पण कधी आता असं काय म्हणजे कधी झाली इच्छा तर खाता. नुसता त्याच नाही, फिरायला जा, तिथं जा, नाही इथं जा, त्याच खा, तसं नाही. आम्ही जेवण आणता, मस्त पोटभर जेवता, भाकऱ्या बिकऱ्या 2 भाकऱ्या तरी लहान लहान पोरी आमच्या तुडवतात. असं आमचं झणझणीत आगरी जेवण. तर आता आमचं जेवण वगैरे म्हणजे ती अजून जेवतातच. बघू आता, मस्त जाऊ, बसू गाडीत, तर पका कंटाळा आले मरणाचा. हे बघा आतमध्ये सामान बिमान तसंच, गाडी धुतली, पाऊस बिऊस पडला इथं. मी मधनच व्लॉग चालू केला, आधी पण जाम मजा मस्ती केली, पण माझी इच्छाच नव्हती व्लॉग घ्यायची, कारण एडिट करायला पण माझ्याजवळ कोण नाही आणि मला लाईक कंटाळा येतो एडिट करायला. सो आता व्लॉग चालू केलाय, सगळ्यांना बरं पण वाटतंय. त्याहीच सांगितलं मला, नुसती फोर्स करतात व्लॉग चालू कर म्हणून केला. हे बघ गाडी किती माखली. हे तुझी आयडी देऊ का? आयडी नको लिहू. सो गाईज आता बघू, जर केला तर केला मिनी व्लॉग गाडीतला, नाही तर डायरेक्ट आता गोव्याला सकाळी पोचू. तेव्हा सकाळी नाही, 2 वाजता पोहोचणार नाही, सकाळी मी सांगते नाही, तू सांगतो. तर बघू, उद्या भेटूया डायरेक्ट गोव्याला. कुठं जातो कुठं नाही बघू. बाय. गाईज आमची काकू झोपली खुर्चीत पंपात आणि सगळीजण बघू तिला हसतात. मागे बोलतो झोपणच दिखवागी. भाकरवड्या आणतो ते खायला होतं झोपतो. काका आमचं गप आहे, जेवले तर एनर्जी नको खपायला त्याची. आता आम्ही पोहोचलोय गोव्याला, बघू शकता. आणि आमचे अवतार पण बघा, हे बघा अवतार बघा. पहिले पाले चेक कर. हा हे बघा अवतार. 100चं 4 इंग्लिश सांगतो जिवंत, आपण सोडतोय आणि तुला त्यात आपण लोटतो. स्कुबा डायव्हिंग. तर गाईज आम्ही आता गोव्याला पोहोचलोय आणि गोवावाल्या बीच पे आम्हाला विलाच नाही भेटत, सगळे आम्ही तशीच बुरशी. आपण आंघोळ न करता पण भारी दिसतो ना वंशू. घाणेरड्याने ब्रश पण नाही केला धलेंद्र.
आमची बाकीची माणसं तिकडे आहेत, तिकडे तिकडे तिकडं. नाही हा बघा कटकरी बुमा. अजून रूम नाही भेटला, काय नाही भेटला आम्हाला. इथंच आम्ही रस्त्यावर कशी बसल्यावर गाडी आमची तिथं. ही बघा सगळं. मग काय बुमा कशी मस्त बघा ना. मालत्या भाभीचे कपडे मालती बाबीचे कपडे घालून आले. तर गाईज आता आम्ही आलोय मच्छीला. कुठं आलोय? जेट्टीला आलोय आम्ही, दोना पावलाच्या इथं. सो आता आम्ही मच्छी घेतो. आम्हाला विला पण भेटलाय. मच्छी घेऊन जातो आम्ही आमच्या विलावर आणि सगळं दाखवेन मी तुम्हाला. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बघू आता मच्छी मार्केटमध्ये जातो ते पण दाखवेन. बघा आंघोळ्या नाही काय नाही, मच्छ्या बिच्छा घ्यायला चाललं नाही. पहिले मच्छी घेतो कारण आम्हाला टाइम दिलता 11चा त्या विलावाल्याही. सो आम्ही आता मच्छी घेऊ मग तिकडे जाऊ डायरेक्ट. दिलेले टाइम मम्मी पप्पा. चला मार्केटमध्ये जेटीवर आले. हा बघा कसला मोठा आहे. तुला कसा वाटतंय? मस्त बोलतो आहे. हे बघा गाई, इकडं पण आहे मार्केट आणि इकडं पण आहे बघा. किती फ्रेश फ्रेश आत्ताच काढलेली आहे. म्हणले पट्टा प्रॉन्स प्रॉन्स ताया. हे बघा ऑक्टोपस माकड्या. व्हेरी 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 पिच पिच माकड्या. हे काय चपटा मासा. हे काय मोठी मोठी येते झाड झाड असे भूमी ना बाबा. आता चाललाय घेऊन आपल्याला जेटीवर. चप्पल नाही पायात, काय नाही, तशीच आंघोळ्या नाही फंगोल्या नाही, तशाच चालल्या. तरी अवतार बघा छोट्या आंघोळ काय आम्ही. हे बघा कशी मच्छी वगैरे सुकत लावले पद्धतशीर. काय रे काका, इथं साऊथ इंडियनच आहे ना मच्छी बिच्छी विकायला. साऊथ इंडियन सगळं साऊथ इंडियन. बघा शूट बीट करायला मस्त आहे. पण कोण येईल आंबे. बघा बोट पण चालू आहे. बघा का मट्टा मट्टा आहे गाई. किती मोठं फिश आहेत बघा ना. तुझ्यापेक्षा तरी वजन आहे फिशचा त्या तुझा पण. रास पैसा आहे आपल्याकडे. आता आम्ही जेटीवर्षी जाऊन आलो रिटर्न. आता अजून मच्छी घ्यायला चाललो. बुमासारखा मासा आहे बघा गाईच. ही बघा आणि बुमाला बघा आमच्या सेम टू सेम सेम टू सेम सेम टू सेम. तिकडं पुढे नको जाऊ, चप्पल नाही घातलीस ना. चल काय नाही असू दे. बुमासारखा मासा सेम टू सेम सेम टू सेम सेम टू सेम. गाईज कमेंट करून सांगा बुमासारखा मासा आहे का नाही. बुमासारखा मासा. हा हा मासा बुमासारखा. मम्मीला लय हसायला आलाय. मच्छी घेतली आहे बघा आम्ही. चला आता जा आदिवासी. चला आता ऐकून घे. हा काय काकू तुझं म्हणणं काय? उपास येतो तुझा. भूक लागली तिला, तिचा उपास आहे. आणि आम्ही सगळी नॉनव्हेज खातो शनिवारी. फक्त शनिवारी खातो नॉनव्हेज.
चला आता आपण जाऊया डायरेक्ट गाडीत. बघा ऊन लागते, काली बिली व्हायचो बाबा पटकन. लेट्स गो. मला कुठं बोला बिल्डिंग नाही 2000ची मच्छी घेतली आम्ही फक्त दिवसाला. हा 1 दिवसाला. चला आता साफ करायला चाललो आम्ही. साफ करायला मच्छी. मगाशी मी तुम्हाला दाखवलाच तसा. चल का पिचके तिथं नेतील बघा. मस्त इथं पद्धतशीर फिश वगैरे कापून पण देतात. चला तर आमची मच्छी वगैरे साफ करून झाले. आम्ही आता चाललो आम्ही डायरेक्ट आमच्या विल्लावर म्हणजे कलंगूटला. सो डायरेक्ट तिथं जाऊन भेटूया. आता बघू पूलमध्ये उतरू किंवा जाऊ डायरेक्ट रूमवर आंघोळ बिंगोळ करायला. मग नंतर आराम करू अँड बीचवर फिरायला जाऊ. तर आम्ही दोघं पण जेवलोय. आमचं जेवण वगैरे झालं म्हणून आम्ही इथे येऊन बसलोय. बघा कसं आम्हाला लगेच पूलमधून काढली मम्मी पप्पांना. का तर काली येऊ आम्ही, कारण ऊन आहे आणि टायमिंग त्यांचं काहीतरी 9 ते 6च आहे. हां एवढाच येतं याला. तर आम्ही आलो आणि आता बघू रात्री वाटतं बीचवर जायचं आहे फिरायला. डॉल्फिन पण दिसतील. तर जाणार होतो आम्ही बीचवर. पॅराशूट मेलो धरून ठेवायचा नको, मला भीती वाटते. तर बघू आता रात्री संध्याकाळी कुठं जातोय. तरी आम्ही 4 पण नाही 5-6च्या दरम्यान निघू आणि बघू आता. भेटू आता डायरेक्ट आपण तिकडं ना बीचवर बाबू. बीचवर. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता आम्ही सगळी रेडी झालोय. ड्रेसिंग तुम्हाला नंतर दाखवते. बघा मम्मी, वंशू, काकू काका, अजून काकू काका येतात. 2 जण मॅचिंग केली तेही. सो आता आम्ही चाललोय कुठल्या तरी बीचवर. कुठल्या बीचवर चाललोय कलंगूट काहीतरी किंवा बागा बीच. पटापट चला बघूया आपण कुठे चाललोय ती. हे बघा गाईज, क्लायमेट पण बघा ना किती मस्त वाटते. अँड प्लस बीचवर चाललोय बघा दोघी. चला बसूया परत आपल्या जागेवर. सो आम्ही आलोय कुठल्या बीचवर. कलिंगुडे बीच. कलिंगुटे एकदा कलिंगुडे बीचवर आलोय. गाडी पार्किंग करायला गेले. गाईज आम्ही आलोय बागा बीचला. ही सगळी म्हणतात का कलिंगुटे ना कलिंगुडे बीचला. हे बघा किती मस्त व्ह्यू आहे. किती पब्लिक आहे. पब्लिक आहे रास. चला आता फोटोशूट करतो. थोडासा फोटोशूट करतो मग भेटू परत. आमच्या पोऱ्याला काय भूक बोलतंय, काय जेवायला नाही दिला आम्ही. बघा बिचारा वालू बिलूत बसून जेवतोय. तुला काय वाटतंय का नाही, तू त्याची बहीण आहे. अशी काय करतेस तू वेडे. सो गाईज आता आम्ही आलोय घरी आणि अवतार बघा आमची बीचवर बागा बीचला गेलतो आम्ही. आणि सगळी बोलतात की कलिंगुडे काहीतरी नावं घेत होती. तर तिथं व्लॉग नाही घेता आला कारण गाणी पण जाम जोरात वाजत होतं तिथं. तर मी व्लॉग नाही घेतला. बरं फुकट कॉपीराईट पडायचा. आणि लोक अशी बघत राहिली. मोबाईल चालू केलं का नुसती अशी बघत राहतात लोक. तर लाज पण वाटली थोडीशी. मग आम्ही रील्स वगैरे म्हणजे अशा काढल्यात, तुम्हाला भेटतील अकाउंटवर बघायला. भूमीनी पण काढलेत, मी पण काढलेत. फोटोज वगैरे सगळं मी अपलोड करीन इंस्टाग्रामला. अँड ही तुम्ही ज्वेलरी, हे इयरिंग्स तर मी ID त्यांची मेन्शन केली ती इंस्टाग्रामला सुद्धा. इथं पण मेन्शन करीन. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की त्यांना DM करा. जाम भारी ज्वेलरी आहेत आणि कलर पण नाही जात. मी स्विमिंग पूलमध्ये घालून उतरलेलो हे. हां कलर पण नाही जात याचा. तर आजचा आउटफिट काय असा होता. तुम्हाला भेटतीलच म्हणजे फोटो वगैरे बघायला इंस्टाग्रामला. नक्की बघा हां तुम्ही. तर चला आता मम्मी आमची
जेवण बनवते. कुठे मम्मी? हे बघा कपडे बिपडे अशी सुकत नक्कीच. तर इथे आम्ही मशीनला कपडे लावले अँड प्रॉन्स हा नवीन काकू आहे, माहितीच आहे ना तुम्हाला. हायकर काकू आमची काकूला असते गाईच. तर आता काय करायचं, आपण ब्लॉग बंद करते, चार्जिंगला होता फोन. आणि कुठे त्या बीचवर जायचं आहे वाटतं परत. तिथे जाताना परत ब्लॉग चालू करीन. ओके. हे बघा परत बघा किती गोड किती गोड. आम्ही बसलो काही मज्जा घ्यायला काका काकूची. एवढी मजा येते ना दोघांना मांडतात. हा मांडतात तेव्हा सेपरेट रूम. एक मिनिट, तुम्हाला सेपरेट रूम ना? सेपरेट आज नाही छोडेंगे डमडमाडम. हा दोघे मॅचिंग घातले. काय काय? मग कशी ट्विनिंग केली गाईज. मेरे को ज्यादा आगने आए. हो गया. काका हसतो तेव्हा आवाज कसा येतो रे? हसतो तेव्हा आवाज कसा? गाईज काकाला लूज मोशन झालंय म्हणून आगा आगीचा बोलतो नुसतं. चल फालतू जोक. सिंबल टाकायचं. सो गाईज आता आम्ही बसलोय मस्त जेवायला. कोलबे आहेत, मी तुम्हाला दुपारी दाखवलं काय काय. इकडे बघा, इकडे सेटिंग चालू आहे आणि आम्ही लोक 3 जण जेवायला बसलोय. थांबा तुम्हाला दाखवतो काय काय आहे. हे बघा मस्त फ्राय केलेली कोलबी आहे. हे मस्त 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 रस्सा. हे बघा ही कसली मच्छी आहे, मिक्स मच्छी आहे काहीतरी. हे बघा आमची मम्मीने जीन्स टॉप घातला आता. हा इकडे बघा, इकडे गाऊन घातले आता मम्मीनी काकूनी. तर गाईज आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि तू जेवली आम्ही जेवलो. हा म्हणजे आम्ही जेवलो, तुम्हाला दाखवला ना मी. आणि ही लोक पप्पा बिप्पा काका आता आली आणि आम्ही आता चाललोय बीचवर. कुठं? कलंगुडी काहीतरी बाबा चाललोय ना, त्याला महत्व आहे. चला बिचू भेटू डायरेक्ट बिचू. तर गाईज सो आम्ही ना आता गाडी पण नाही आणली, आम्ही चालत आल्या आमच्या विलाच्या इथून बीच पर्यंत चालत आणले आम्हाला पप्पा साई. बघूया आता जाऊ. रात्र आहे, कोण असेल नसेल. हा कुत्री आमच्या स्वागताला उभी आहेत, बघू शकता तुम्ही. गाणी बिनी बोलताय ते आता. गाणी बिनी बोलतून स्वागत. बघा बिल्ली, बघा कुत्री कशी स्वागताला उभी आहेत. आणि आमची एंट्री. मागं अजून आहेत काका बिका, मम्मी पप्पा आणि पुढे काका आणि वंशू आहे. सो चला आता जाऊया आपण डायरेक्ट बीचवर. तर फायनली आम्ही बीचवर आलोय. आम्हाला वाटलं आधी बघून की बागा बीच आहे, पण नाही. हा तर कलंगुटे काहीतरी आहे, तो वाला बीच आहे. बंद झालाय. बघा मस्त एंट्री इथं नाव आहे आय लव्ह गोवा, मस्त फोटोशूट साठी. आणि आम्ही फायनली जिथं आलतो ना पहिले तिथंच आलोय वाटतं. परत नाही भेटायची, नाव लिहायला पाहिजे म्हणा, नंतर भेटल. हे बघा, बघू आता पुढे जाऊन दिला तर जाऊ, नाहीतर नाही. म्हणून मी या पोरांना नेत नाही हो कुठं. अशी इज्जती घालवायची कामा करता. माते अशी काय खेळत नाही, जशी काय लहानच आहे. एक तर लाईट पण गेले बघा. बघा पूर्ण लाईट गेले. चला आता तिथं मस्त जाऊ आपण. हा इथंच आहे मी. तिथं जाऊ मस्त नाव बिव काढू. चला आंबा. तर आता आम्ही बीचवरून फिरून पण आलो, फोटो वगैरे काढले तिथं पण. आता चाललो किल्ला आहे तो आपला. तर 2 व्लॉग येतील, आपला डे 1 आणि डे 2. सो हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि भेटूया आता पुढच्या पार्टमध्ये. आतासाठी बाय बाय.